संपर्क आपल्या स्क्रीनवर. चला मॅच चालू करतो आपण. मॅच क्रमांक 34. एक दोन कोणतं एक दोन नंतर सोडा पहिलं फक्त ते कोण चालले दुसरं दोघं. चला चला मॅच बिट्टू सर मॅचची अंपायरिंग करतील. बिट्टू सर आणि तुमचे जोडी शिवम जोडीदार असेल. मॅचची सुरुवात करतो आपण. मॅच चालू करतो आपण. तुमच्यातलं जेवायला बोलवतो का एकाला कॅमेराला. स्टेबल आणि दत्ता लोमटेची जोडी मैदानात आपण पाहतो. चला मॅच सुरू करतो आपण. 4 ओव्हरची मॅच असेल लक्षात ठेवायचंय. बॉलरचं नाव सांगा. एक्स्ट्रा प्लेअर पाठवा इकडे. मेंगी बॉलिंग करतोय. निखिल कॉमेंट्री करतो का. हॅलो हॅलो प्रशांत पवार. प्रशांत पवार कॉमेंट्रीकडे यावे. हुबळे करू का हुबळे. शॉट आहे शॉट आहे. अम्मा चौका तरी नाही तो मला चौका तरी नाही चौका तरी नाही. प्रशांत पवार लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्स मध्ये यावे. हा हा साइड वाला बोलू नाही तर साइड वाला बोलू. स्पून असेल. थोडी ना हो शंकर सर कॉमेंट्री कर.
फटका चांगला फटका चेंडू होतो सर्व फिल्डरकडे झेल सुटलेला आहे. चेंडू जातोय सीमारेखा पार 4 धावांसाठी. या 4 धावाने धावसंख्या पुढे सरकतीये. 4 धावा. आणि काय छंद शॉट मारे आता. 4 रन मिळायचे. लय खतरनाक खंकार बॅट्समॅन होते फायटरकडे. आता मुकेश स्ट्रायकरचे बहुतेक आणि बॉलर आला गेला भाई म्हणजे सूरज पवार आपल्या टीम करते दुसरं ओव्हर. एक ओव्हर पूर्ण यांचे स्कोर 8 रन. एक भी विकेट नाही. आणि मुकेश स्ट्रायकर देखलो हे बॉल काय की मुकेश काय करत की आपल्या टीम साठी. एक आपण अरे महाराजा मोत्याची पण शॉट बैठी नाही. वजन मुळे शॉट नाही भेटायला गीता. एकत्र होणारची आणि चांगली थ्रो बोलू लागत नितेश राणा करते. तर हेच एक रन ती स्कोर पुण्यासारखीच आहे ते म्हणजे 9 रन. पण अजून एक तर विकेट द्या नाहीचे त्या बॅटिंगवरचे का. आणि पिराळांच्या परत लेग साइड कडे परत एकदा नितेश कडे बॉल चली देखणू काय करायचं की आणि चांगलं फिल्डिंग बोलू लागत नितेश होनो. परता परता वाचत इकडे मुकेश बी परता परता वाचत 2 रन लेताना. हेच 2 रन ती स्कोर सरक तुझ्या 11 रन. आगालो बॉल रे उंची मारायची देखणू काय की आणि 6 धावा. काय मग तुषार लागायची आत्ता लोमटे सर कच्ची दाबेली खाई का मारा लागायचा. सतरा खतराच्या बॉलरसाठी की बॅट्समॅन साठी. हो अजून एकदा मारणार प्रयत्न तो पण 2 रन लेवा प्रयत्नाचे पण मुकेश एकच पूर्ण नाही करायला. हा मेंबर बोलायलाच कॉल करीन आता त्याच्याकडे बॅलन्स संपायचे मेंबर आणि टीम कॅप्टनची आहे. बर सॉरी कॅप्टनचे बहुतेक मेंबर बॉल आहे. मुकेश चांगली शॉट पण त्या नितेश कडे सरकून बॉल चली जा. नितेश त्याला घर माहिती त्याला लाईव्ह देखायला गॅस ती चांगली फिल्डिंग करायला बोलतात नितेश घरवाला ते. 1 नंबर फिल्डिंग नितेश हेच एक रन ती स्कोर पुढे सर तुझं 1 रन. अजून पण एक पण विकेट द्या नाहीची. दुसरं ओव्हर चालू काय एकदम ट्रेनिंग करी राहायचे फायटर्सची. जबरदस्त टीम दिसायला लागीच. हे काय बहुतेक बॉल गडा नाद पड्यात ते काय ह्या नाहीचे. ओके सॉरी 2 ओव्हर पूर्ण स्कोर 20 रन. चलो 2 ओव्हर पूर्ण यांचे स्कोर 20 रन. अजून एक पण विकेट नाही. एक चांगली सुरुवात बोलू लागत छत्रपती यांना करते. सॉरी फायटर यांना करते. सॉरी सॉरी टीम करती तिसरं आणि वैयक्तिक दुसरं ओव्हर लिखण आले बहुतेक अजय आणि स्ट्रायकर ते म्हणजे दत्ता. अजय मेंगजी बॉलर. अजय पूर्ण बॉल देखणू दत्ता येऊ ना. हो चांगलं शॉट मारायचे सरळ फिल्डरकडे चेंडू चलीच 1 रन मध्ये समाधान. हेच 1 रन ती रन पुढे सरकतो ते म्हणजे 21 रन. तिसऱ्या ओव्हरनं सुरुवात 21 रन. आणि रावण विनंतीची की तुम्ही स्टेजवर आणू ह्या कॉमेंट्रीकरांचे
अरे बॉल बीट यांच्या एवढामध्ये मुकेश यांना बॅटने बॉल लागतो रे बहुतेक मेंबर काय बोलायला नाही वाटायला की तो ना वा चला आगळ बॉल मुकेश ना टप्पा बॉल हाय छंद आणि शॉट आणि 6 रन शेर कितना भी बुरा है चाहे शिकार करना नहीं बोलता है मुकेश ने बता दिया यहाँ पर लास्ट शॉट लगाया 6 रन खींचे बुलंद आवाज मुकेश त्यांचा चंद्राजे यांचा मुकेश यांना मारायचा खिलाडी ड्रॉप बॉल चालीचा 4 रन काय बॅटिंग करायला लागेल फायटर छंद बॅटिंग ते गौतम गंभीरकर ती शिके यांची ट्रेनिंग खतरनाक बॅटिंग करायला लागेल इंडियाला कोच त्याला शिकायला घ्या ऐकन आणि स्कोअर हेच 4 रन तू पुढे सरक तुझ्या 31 रन 0 विकेट काय बॅटिंग करायला लागेल थोडीशी प्रेशर मध्ये होतो आता नवं टीम सुद्धा मेंबर खुश स्पॉन्सर करू काय तर ही बोलायला लागेल अगला बॉल मुकेश है ना अरे तिरंगा वायर लागेच का देखणू हा चांगलं कॅच यांचे विनय ते आणि पहिली विकेट विनय नंगी कॅच यांचे एक खुंकर बॅट्समॅन घ्या की दुसरे खुंकर बॅट्समॅन तयार लगे बॅटिंग न नरसिंग नंगी आज बॅटिंग न एमपीएल मिक्स मध्ये ना मला फेवरेट प्लेअरची ते सेमीफायनल जिंकणार प्लेअरची ते सब मोठ्या मॅच ना प्लेयर आज पहिल्यांदा येऊ सर्कलला मॅच में खेळायला यांचे चलो स्कोर पुढे सरकीच 30 रन 1 विकेट चला पुढचे बॅट्समॅन घ्यायचे ते म्हणजे नरसिंह म्हणजे अरे पहिलं फुलटॉस मिळतो ग्राउंड ना कामो ओव्हर यांचे ग्राउंड ना कामो करी करी गण थोडं बॅट लवकर फिरतू नाही 3 ओव्हर में समाप्त नंतर स्कोर पहुंची 31 रन 1 विकेट पहिली बॉल शॉट होतो पण हुक्यांचे हे 3 बॉल 3 छक्का जर मार्या कुठला पण बॅट्समॅन रन दे तर त्याला 501 रुपयांनी बक्षीस आहे पुरण काशीगाव काका येणार करती लगेच ब्लॉक टाकेल धक्को नाही मारणे बोली लगेच ब्लॉक टाकायला लागेल दत्ता एक चांगला बॅट्समन छे त्यानं लपाडी टाकायचा प्रवीण कमलापर्यंत लवकर प्लेयर देताना नाही ते बाहेर अजून खुंकार बॅट्समन आव्हानचे स्वतः कर्णधार प्रवीण कमलापुरे चेंडू कॅच होतो का बॉल केलेला आणि जेल घेतलेला आहे विवेक यांनी या मॅच मध्ये तेवढा चान्स दी गई तू विवेक पेना ते करायला लागेल नेक्स्ट बॅट्समन हा 6 चेंडू मध्ये 43 धावा काढलेले बॉलर ऑप्शन दुसरा आटक पवार हा इनिंग आहे थोडी पुढील बॅट्समन अमित पवार आमचे बंधू पाहूया काय करते चेंडूला लगेच हमारा बॉलिंग थांब्यास भाईचे पवारचे ते भी दोन्ही भी पवार पवार आणि अंपायर पण पवार दोन्ही पण अंपायर पवारचे सब पवारचे ग्राउंडवर
कॉमेंटेटर बी पॉवरच आहे. हा काय शॉट मारे आहे कीच अमित कडे बॉल चलीच आणि चांगली फिल्डिंग करायचे प्रयत्न पण तयार नाहीचे वेच एक रन ती स्कोर पुढे सरकीचे अमित पवार म्हणा म्हणा हा चांगली शॉट मारून प्रयत्न डॉट बॉल योगान एक डॉट आहे एक सिंगल डॉट बॉल डॉट सिंगल डॉट चार होते समाप्त धावसंख्या पोहोचल्याची म्हणजे 32 धावा एक रन तुम्ही जेव्हापासची 3 बॉल 3 छक्का टाकी टाक्या तेव्हापासची मारणं बंद करता काय फायटर ते हे पूर्ण इनिंग हे पर्यंत 3 बॉल 3 कंटिन्यू छक्का मारत तेवढं 500 रुपये बक्षीसच्या किरण काका करते आणि एक अजून एक ऑफर जे बॉलर 27 3 बॉल 3 देशील त्यांना 500 द्या ये मेंबर कर दीजिए ऑफर आकाश शेरा बॉलर चलच अक्षय आहो सकाळ सकाळ आहो लिहा 51,000 चलो आकाश बॉलरचे अच्छा चेंडू हो फुलटच बॉल कट लागायचे काय होते आणि रन हँड्स अप करता काय डायरेक्ट तेच 4 रन जान दे बोला स्कोर होऊन दे बोलायला ते बी हे 4 ती स्कोर वाढा लगीच 36 रन तुम्ही सुद्धा चांगली बॅटिंग करू शकायचं खेळी काढायचे लेग साइड कडे एकच रन फुलटच बॉल होतो आणि चान्स देखणं की अंपायर आउट द्यांचे बहुतेक मेंबर आता तयारी करशील बॅटिंग नावानं वाटायला की म्हणे हा नरसिंग सर आउट हो दीपक पवार दादा आला गे बॅटिंग न एक चांगला हिटरच आहे ते पण हा दीपक पवार एक नंबर बॅटिंग करी आउट यांचे अनेक ही नाही तर बाहेर होतो वेल प्लेड नरसुदा शॉट मारायचे देखणं काय होच की बॉल आवाज मध्ये आणि एकच रन फुलटा स्टॉप बॉल टाक्यांचे देखणं काय करायच की म्हणजे चांगली फिल्डिंग आम्ही तेवढं एकच रन चला आगाऊ बॉल चालू यांचे हा क्लिक करा पर्यंत लक्षण काय खेळ राहुल करते शिकाय दिसायला गीज परत एक रन
जबरदस्त बॅटिंग करायला यांचे ओव्हरनो स्कोअर त्यांचे 5 ओव्हर समाप्ती यांचे 40 रन 3 विकेट बहुतेक घ्यायचे. सर बोलणार आहे का? हो सर बोलणार आहे का? थांबणार थोडं थांबतो अजून बोला ना. हा ठीक आहे. थँक्यू सर जरा ऍडमिट. नाही आता लागून बॉल करा धावून घ्यायचं. संदीप पॉलरचे देख लो काय सोच की भाई आला लगेच. हो भाई पकडाय आणि विकेट. यांचे शुभम सुरेश पवार. शुभम हा शुभम पुणेकर पुढचे बॅट्समन. चलो आगळ ओव्हर लिखन नावा लागायचे संदीप ते आणि आहे कीच पहिल्या बॉलने विकेट लिहिल्याचे. प्रयत्न डॉट बॉल. चिंदी उपरले खुंकर बॅटिंग करायचं नाही देखी करायचं. नवीन कमलापुरे सर तुम्ही इकडे लिखन आहेत इंटरनॅशनल स्टेडियम मध्ये खेळान. उपरती मारा प्रयत्न डॉट बॉल. ओव्हर स्लो टाकायला गेस बॉल. ओके नंबर 2 वाद बी बरोबरचे. आगळ बॉल देखणं शुभम ते काय करायच की लेग कट टाकार गया आणि दुसऱ्याकडेच काटीच लईच काटी. संदीप तेवढं बॉल नो बॉल. अति जास्त फिरायला द्यायचे तिलामुळे थोडं अवघड. चला मग कोणा बरोबर कोण चल तुला जागवलं बॉल लिखन आला का स्प्रिट नो शुभम तो ना अजून एकदा स्लो अजून एकदा ओके. बहुतेक बॅट्समॅन फास्ट खेळायला सवयचे स्लो बॉल खेळायला सवय नाही तेवढं त्यामुळे होका लागेल म्हणून नावच फायटरचे तिनासाठी. हे देखो आता फायटर नो शॉट मारशील एक वाटायला की बाहेर. अरे परत शॉट टाक्यात आणि लईच कळत होण्यामुळे वाईट बॉल. आणि आगळू बॉल आता फिरायला ऊपर दी आता सरळ ना हात मिळाला खतरनाक प्लेअरची काय आहे? गॉगल नाही चमकीला असल्यामुळे कॅच सुट्यांचे. गॉगल थोडे ओव्हर चमकीला असल्यामुळे कॅच सुटीचे. चला नो काय हरकत नाही. 1 रन आता विकेटचे 1 रन ती पुढे स्कोर 43 रन. स्लोअर बॉल हो क्लिक करा 1 रन. सुमित फिल्डिंग करायला घ्यायचे आणि 6 ओव्हर पूर्ण यांचे स्कोर पोहोची 44 रन 3 विकेट. छत्रपती खरून मानन सॉरी फायटरने खरून मानन पाहिजे ते विकेट बी देवान तयार नाही पटापटा. म्हणजे फायटर कहू फाईट करायला लागेल ह्या दिसा लगेच आपल्या ग्राउंडवर अक्षय मेंगजी आता आता हमारा नेक्स्ट बॅट्समॅन बहुतेक मेंबर असेल पॅन बिल घाली रेडी आलाय.
हमारे मेन बैट्समैन आउट इकन गए इनसे मुकेश मुकेश त्रिमल हुंकार बैट्समैन एक छक्को मारे थे बॉलरचे आकाश आकाश चव्हाण साखरपेट में छिड़ावान वाइड आज स्टाइल में वाइड वाला है अंपायर में हमारा शुभम पवार दोनों मॅच शनिवारीचे हो सॉरी उद्याचे बाय मिस्टेक नागलकोट सीसी सोबत काय बॉल बॉल होतो पण त्याचा डॉट बॉल ये देखो थोड़ा रन देश का देखो अंपायर ने विचारो 4 रन तो देवाने आहो तू बॅट्समॅन अपील करत 4 रन मिळे असता बॉल डेड इनिंग अजून उडले जायचे ते उडले दोनों नेक्स्ट मैच ना अपने लास्ट चलो अगली मैच है अगली बॉल है स्लोअर बॉल चांगलं बॉल होतो ब्लॉक करा चांगलं बॉलिंग व्हायला लगेच आकाश तेवढ बॉल फक्त डॉटच व्हायला लगेच स्कोर बोलायला गरज नाही पडा लगेच अगलं बॉल आहे आई बॉल जोर ते फिरणार परत नितेशकडे बॉल आणि 1 रन दमदम आवाला की जाऊन मध्ये आवले की भारत रे मध्ये आवरे भारत रे योगा अगलं बॉल ब्लॉक टाका डॉट बॉल 4 बॉल पूर्ण यांचे आकाशचा ना स्कोअर थांब्यांचे तो म्हणजे 46 रन 4 गडी बाद 46 धावा आणि थोडं मला मित्र कॉमेंटेशन विजय मेंगी ते पहिली शॉट बैठन छापता मारा 4 रन आणि एक 4 रन फायटर जोर ते टाळे मारायला पाहिजे फायटर सीसी त्याला 50 पूर्ण आणि मेंबरने फुल सपोर्ट करणार आम्हाला आप्पा यांचे ग्राउंड वर डीजे 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 आता वाजवा खतरनाक बॅट्समॅन चलत एवढं खाली राख्यावर स्कोर होणार का अक्षय भूमकार जबरदस्त माझ्यासारखी खेळायचं काही जबरचे माझ्यासारखी खेळ पाहिजे ना मागे राख्यात पुढे खेळणार राहायचं पुढे राख्या असता अन्याला सांगायला लागलो ते अन्याच करायला लागला छंद कॅच पकडायचं सुरज ते लय चांगलं बोलू लागत हात न बैठीत बॉल काय नाही विजय सर ते प्रत्येक गोष्ट सवय राहतो ना सवय चांगलीची आहे आणि आम्ही तयार आता बॉलिंग नाही नाही अमित अमित मिंगजे कट लागायचे आणि विनय कॅच पकडायचे आणि या टीमला लागेल 5 विकेटचे बहुतेक आणि मेन प्लेअर जे पुण्याचे यांची हे कौस्तुभ त्रिवाल हाच त्यांना पुण्यावरून आहे कौस्तुभ त्रिवाल म्हणजे बुमराह त्यांना मीटिंग सुद्धा पूर्ण करायला दिलेलं नाही तसंच उचलून आणलं त्यांना तिकडून पुन्हा फ्लाईट घेऊन इकडे बोलवलेला आहे आमच्या सोलापुरामध्ये सुद्धा फ्लाईट येऊ लागले चला चेंडू आम्ही त्यांचा बुमराह यांना देखो 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 काय करायला बॉल काय कनेक्ट इमेज एक गदक मध्ये बी पुन्हा टीम कधी खेळी करा यांच्या ऑलरेडी चांगलं शॉट मारे देखो कॅच होत काय इकडे सुमित आवाला घ्या म्हणजे होच कॅच अरे ये बी सोड
जर्सी नंबर विराट कोहलीना फॅनचे बहुतेक पण कॅच सोडायला काय आम्हाला भाई मानन पाहिजे 3 कॅच पकडले तो सचिन तेंडुलकरना फॅनचे जर्सी नंबर 10 और स्माइल करा देखे का फोटो एकदम खाली राखी का लगेच स्माइल कॅच प्रॅक्टिस फायटर ते बॅक कॅच देता नाही ये 2 रन थी पुणे साइकिलचा स्कोर 53 था ये हमारा मेंबर ने शुभा को 53 एकदम शुभा करो हमारे मेंबर नो 53 आता ह्या चालवते तर मी चलत बघत मेंबर लास्ट ओव्हर जे यार चार बॉल आज लास्ट बॉलचे सॉरी लास्ट बॉल अरे खरं 53 थांबत मेंबर लास्ट बॉलचे उत्तर दे मारा पण आकडे बहुतेक पुढे जाशील बिट्टू सर पहिले आउट नाही जे अरे अरे काय वाली हात लागली की नाही बोली 4 रन 2 रन डिक्लेअर डिक्लेअर 55 वर पूर्ण आज या पुढच्या मॅच टॉस करू आपण छत्रपती सीसी आणि मला वाटतं आरपीसीसी टॉस करूया मॅच टॉस आरपीसीसी आणि छत्रपती टीम दोन्ही संघादरम्यान होईल दोन्ही कॅप्टन या पुढच्या मॅच टॉस करूया आपण दोन्ही संघाच्या कॅप्टनला सूचना असेल हॅलो अरे दाम लोटवात लिया अरे कडू आओ विजय नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सोलापूर डिपॉझिटवर आकर्षक व्याजदर ज्येष्ठ नागरिकांना 1% अधिक व्याजदर डिपॉझिट वरील व्याज दरमहा घेण्याची सुविधा इतर उपलब्ध सुविधा आरडी मॉर्गेज लोन गोल्ड लोन पिग्मी वाहन कर्ज बिझनेस लोन पत्ता आणि संपर्क आपल्या स्क्रीनवर दोन्ही कॅप्टन्स या लवकर इकडं मी आलो दुसरे हो चला कॅप्टन या इकडं टॉस विशाल सर कोणाच्या हातनं करायचं टॉस टॉस कोणाच्या हातनं करायचं बसलेला बघ इकडं आता चल विशाल तुझ्या हातनं कर घे. शिवराज सिकंदर यांना विनंती करतो की आपण इकडे यावं आपल्या शुभास्ते टॉस होईल शिवराजजी आपल्या शुभास्ते हा टॉस केला जाईल पॉईंट कोणाकडे पॉईंट द्या जरा इकडं कुठे सर पॉईंट तुमच्याकडे कुठे सर एकंदर ग्रुप त्यांच्या वतीने टॉस केला जातो मॅच आरपीसीसी विरुद्ध छत्रपती टीम टॉस कोणाकडे टॉस कोणाकडे केला नवीन कमलापुरे ठीक आहे सर टॉस कोणाकडे गोविंदकडे चला सर टॉस करा मागला
चला काय घेणार तुम्ही फिल्डिंग फर्स्ट चला पुढची मॅच इथे मात्र मला वाटतं छत्रपती क्रिकेट टीमने नाणेफेक जिंकली आणि प्रथम क्षेत्ररक्षण म्हणजे फिल्डिंग घेतली मॅच चालू केली लगेच बल्लेबाज इनिंग की शुरुआत हो रही है जीतने के लिए टारगेट केवळ 56 रन का टार्गेट आहे 56 धावाचा बॉल आणि त्याचा बाटला केला जाईल फलंदाज स्ट्राईकला असतील संदीप भूमकर संदीप भूमकर के लिए फुलकर गेंद हल्के से पेश किया जाता है कवर से में गेंद आ रही है एक रन मिलेगा उनके साथ खाता खोला बल्लेबाज का टीम का टेबल केवल सिंगल पे हवा में का नंबर ये जाकर के इनको केवल पुश कर दिया बिल्कुल अमित मेंघी ने एक रन आएगा एक रन के साथ फिर आगे बढ़ते हुए टेबल स्कोर केवल 2 पे बाईस गलत चलो चलो पण बारीक करी त्यांना फक्त हा यांची बी अभी भी रिकवर स्कोर केवल 2 रन दिख रहा बस गेंद वाले के आक्रमण संभालने के लिए बॉलिंग करेगी फिर ये गेंद इसे कहते हैं बिल्कुल क्लासिकल एक्सलेंट स्ट्रोक संदीप भूमकर के बाद से निकल रहा है और सीधी गेंद एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बहुत जान गया 4 रन के लिए मानो कि जैसे ही गेंद बात से निकली थी इस पर मोहर लगी थी 4 रन दिए साहिल 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 गेंद की बाल को स्टंप पर आती गेंद के आंसर पे खेला जाता था जब तक कि रन हो सकता था लेकिन दिलचस्पी नहीं दिखाई जा रही है अभी रिकवर स्कोर केवल 6 रन कहा दावा गलत यानंतरची मॅच मला वाटतं हाँ बिल्कुल आरपीसीसी मैच पहला हार चुकी है अगर यहाँ पर छत्रपति हारी है बात करना छत्रपति टीम हार चुकी है बिल्कुल आरपीसीसी ने मैच जीता है और अगर मैच में बने रहना तो किसी भी हाल में यहाँ पर छत्रपति टीम को जीतना है मैच वो एक इनिंग झाला सांगतो गेंद एक बार गेंद को मारा जाता है बलौन क्षेत्र में गेंद आ रही है थोड़ी सी पुअर फील्डिंग रन बनाने की कोई गुंजाइश नहीं अभी भी रिकवर स्कोर सिर्फ 6 रन पहले का पूरा हो चुका है पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाबा झाल्या 6 धाबा एक बार देखना फिर से गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए नर की शुरुआत करने के लिए बॉलिंग करने के लिए बॉलर है वहां पर मुकेश त्रिमल को गेंदबाजी करने के लिए बोला जाता है मुकेश येतो गोलंदाजीला वैयक्तिक पहिला आणि संघाकडून धाबातून 2 बॉलिंग करेल और ये पकड़ लिया कैच
तो भी 5वां मैच इसके बाद का होगा और आखिरी मैच हंड्रेड्स वर्सेस स्टाकर बेल के बीच में। अजय मेंगी नवीन फलंदाज आलाय, फलंदाजीला स्ट्राईकला असेल अजय मेंगी. अवघड फलंदाज अजय स्ट्राईकला असेल बॅटिंग. मुकेश त्रिमल ने आते ही टीम के लिए सफलता दिलाई है. एक बार हल्के से पुश किया जाता था, जब तक कि इनको खिलाड़ी फील करते फिर से सिंगल रन लेने का मौका मिलता था. आगे बढ़ रहा है स्कोर केवल 7 रन. गेंद छठी गेंदबाजी बार बिल्कुल ऑन पे गेंद को मारा जाता हुआ, गेंदबाज के डीप बैकवर्ड कॉर्नर क्षेत्र में आराम के साथ 2 रन हो सकते हैं. 2 रन बने जाएंगे. 2 रन के साथ फिर आगे बढ़ता हुआ टोटल स्कोर 9 रनों की 9 धावा गलत 9 रन. मुकेश पुन्हा गोलंदाजी करतो. या षटकातील पुढचा चेंडू घेऊन चौका चेंडू घेऊन बॉलिंग करतो मुकेश. अभी अच्छी गेंद एक बार हल्के हाथों से गेंद को पुश किया जाता था, बड़े आराम के साथ सिंगल रन लेने का मौका बना. इस सिंगल रन के साथ स्कोर आगे बढ़ रहा. टोटल स्कोर केवल 10 पे जाकर पहुंचा. मला वाटतं ही मॅच जर नमो क्रिकेट संघ जर जिंकली तर बहुधा त्यांची उपांत्यपूर्व फिक्स असेल. सेमीमध्ये डायरेक्ट सेमीफायनल त्यांना तिकीट असेल, कारण तुम्ही लकी ड्रॉ मध्ये पुढे आहात. सेमीफायनल तुम्हाला डायरेक्ट असेल. म्हटलं आता म्हटलं दरम्यान हा चेंडू अमित खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली पकडतो का झेल, पकडला गेला झेल. फलंदाज होईल बात. कभी कभी ज्यादा भी डिफेंसिव होना आपके लिए घातक होता है. और इस वक्त डिफेंसिव बल्लेबाजी हमें देखने मिल रही है. एक के बाद एक बल्लेबाज यहाँ पर आउट है. कभी कभी दरअसल हम देखते क्रिकेट कैजुअल नहीं होता है. रन कितने होते हैं मायने नहीं. आप अगर डिफेंसिव में चले तो इस विकेट बिल्कुल नुकसान हो सकता है. मैच की शुरुआत करने के लिए बिल्कुल इस ओवर की आखिरी गेंद है. नए बल्लेबाज बैटिंग करने के लिए आ रहे विनय मेंगी. सब गेंदबाज इस बार देख घुमा के मारा. इस बार स्क्वेरले गंपर के बगल में गेंद डाल के जब तक गेंद को खिलाड़ी फील करते 1 रन आएगा. बढ़ता हुआ स्कोर केवल 11 की वक्त पर. यहाँ पर जो हमारे स्क्वेरले गंपर है, जब बुक जंपर करने के लिए आएंगे उनके लिए सुनहरा मौका दिया जाएगा. लगभग 2500 रुपए का इनाम उनके लिए, बिल्कुल सर के लिए. ऍक्च्युअली कशाला असेल, जीवन रॉक सारखं व्हाईट बॉल द्यायचा. जीवन रॉक जैसा व्हाईट बॉल देना यानी कि खेलना इतना आसान नहीं है. इसके लिए ऑफर जो होती है, इसका सर जमीन पर होगा, दोनों पैरों से 2 पार बाहर निकलकर व्हाईट देना है. एवढंच करायचं. त्याच्यासाठी 2500 बक्षीस. आपण 36 चेंडू आणि 45 धावा. दोन्हीचं नाव सांगा. अक्षय बिद्री मेंबर. त्याला ज्यांना खासगी आयुष्यामध्ये मेंबर नावाने बोललं जातं ते मात्र आता मला माझ्याकडून शुभेच्छा असेल. येत्या महापालिकेला आपण देखील जावं. महापालिकेत दरम्यान बहुसंख्य थांबली ती 11 धावा 2 गडी बाद. सरळ हा चेंडू खेळलाय कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. दरम्यान चेंडू पहिल्या टप्प्यावर क्षेत्ररक्षित केला गेलाय. सिंगल धावा अगदी आरामात येईल. एका धावेने धावसंख्या 12 रन थांबते. 12 धावा.
संदीप पवार बहुत ही आक्रामक खिलाड़ी माने जाते हैं, जाने माने खिलाड़ी पिछले संदीप भूमकर बहुत ही नामचीन खिलाड़ी, आक्रामक खिलाड़ी है। ये देखिए सीधा मारा हवा में, नीचे खिलाड़ी यहाँ पर गेंद बाउंड्री के बाहर जा रही है, 4 रन के लिए। अनिल गुंजाल बॉल लगा, और 4 रन के साथ स्कोर आगे बढ़ता, बस 16 रन। थोड़ा सा पावर कम था संदीप के बाद से, लेकिन फील्डर के सामने चौका जाने के लिए वो पर्याप्त था। यानी कि लाइट के पोल से लगने के बाद गेंद बाउंड्री के बाहर चली गई। आगे बढ़ता बस स्कोर 16 पे। गेंद पैरों के पास इस बार गैप पे गेंद को खेला, विकेट कीपर के पीछे गेंद डाल के खिलाड़ी पैरों से गेंद को रोकना चाहते, एक रन तो आ सकता है, 20 विकेट दे रहे, आराम के साथ 2 रन मिलेंगे। आगे बढ़ता बस स्कोर 17 पे, 2 विकेट चले जा रहे हैं। रुका स्कोर केवल 18 रन। गेंद मिडल स्टंप पर आती है, आंसर में गेंद को खेला जाता है ऑन ड्राइव, सिंगल तो मिल सकता है, 1 रन और दूसरे की दौड़ लगाई जा रही है, लेकिन 1 ही रन तोड़ा जाएगा इस सिंगल रन के साथ, स्कोर आगे बढ़ता है। हवा गलत, दे घुमा के मारा, जोर से मारा, लेकिन फील्डर एक हाथ से रोकना चाहते थे, गेंद बाउंड्री के बाहर डाल के 4 रन के लिए। 4 रन के साथ स्कोर आगे बढ़ता था। की जमा गलत, अभी भी रुका बस स्कोर 23 रन की ऑफर देखना है, अभी भी 1 रन के साथ 24 रन। भूषण के 24 पर दम थमती है, 2 मिनट के बाद भूषण को 24 दावा 3 सेट का अंतर। जहां तक की गेंदबाजी की बात करना चाहेंगे, इमारत पीच चेंडू बनवायचे 32 धावा, 30 चेंडू बनवायचे 32 धावा। मुकेश पुरेवाल गोलंदाजी करतो आपल्या षटकातील वैयक्तिक 2 साले संघाकडून दाबाखेल छोटे गेंद बॉलिंग करेल। मुकेश को गेंदबाजी करने के लिए फिर से आमंत्रित किया जा रहा है, व्यक्तिगत 2 और 3 इनिंग का लगभग 14 रन की बॉलिंग करेंगे। गेंद थोड़ी सी तेज रफ्तार से दिशा नियंत्रित लेग के बाहर डाल के इंटर ने बताया कि बड़बड़ के साथ को आगे बढ़ते हुए 25 रन 35 धावा। फिलहाल मानने की कोशिश में विकेट कीपर के पीछे गेंद चली जा रही है, 1 रन आएगा, दूसरी की देर हो सकती है, 30 रन हो सकता है, तीसरा रन भी यहाँ पर जोड़ा जाएगा। 3 रन के साथ फिर आगे बढ़ता हुआ 28 रन। बार ये गेंद को खेलने की कोशिश में दूसरा रन फिर से दौड़ा जाता हुआ 2 रन के साथ फिर आगे बढ़ता हुआ 30 रन। वहां से मैच जीतने के लिए 26 की तलाश, 26 ज्यादा बनवा चाहिए। गेंद बल्ले का टफेज लगा,
इधर है सामने, लेकिन फिर भी गेंद आ गई बिल्कुल बाउंड्री के बाहर जान के 4 रन के दिया। और इस 4 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल स्कोर 34 पे जाकर पहुंचा है। संख्या 34 दफा बहुत बड़ी बात। हेलो हेलो। एक बार देसाई गेंद एक बार फिर से देखना है, मारने की कोशिश में गेंद बैट्समैन को बीट कर रही है, विकेट कीपर के पास से रुका हुआ स्कोर 34 रन। शॉर्ट गेंद एक बार बैकफुट पर जाकर गेंद को मारा जाता है, शॉर्ट एक्स्ट्रा कवर क्षेत्र में गेंद डाल के अंदर दफ्ते की गेंद को पूर्ण करते 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ रहा 35 35 धावा। सर लास्ट बॉल है, दिल सर लास्ट बॉल है, लास्ट बॉल है गुण एक बॉल वाईट टाकला, पहिला बॉल पहिला चेंडू वाईट बॉल टाकला होता। ये गेंद लेग स्टंप के बाहर जार के फिर से रेड बॉल का इशारा बता जा रहा, फिर से रेड बॉल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 36 रन। यहां से मैच जीतने के लिए केवल बीट चाहिए, इस धाबा बड़ा मैच दुनिया के लिए। अच्छी गेंद इस बार बिल्कुल बॉलर को बैक खेला जाता है, गेंद लॉन्ग ऑफ क्षेत्र में गेंद आ रही है, जब तक कि फील्ड फील करते 1 रन लेने का मौका बना, सिंगल रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 37 रन लॉस ऑफ द विकेट कंप्लीट होने के बाद 4 षटक संपलीत आणि गावात आल्या 37 धावा 2 गडी बाद। विजय नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सोलापूर, डिपॉझिटवर आकर्षक व्याजदर, ज्येष्ठ नागरिकांना 1% अधिक व्याजदर, डिपॉझिटवरील व्याज दरमहा घेण्याची सुविधा, इतर उपलब्ध सुविधा आरडी, मॉर्गेज लोन, गोल्ड लोन, पिग्मी, वाहन कर्ज, बिझनेस लोन, पत्ता आणि संपर्क आपल्या स्क्रीनवर। नरसिंह मेंगी, माजी आमदार नाही ते नावा सेम नावाचे ते। इतना मात्र हाँ घुटना टेक फटका, ये देखिए कह सकते हैं घुटना टेक और ये षटकार देगा, जबरदस्त प्रहार निकलता था, डब्बे में डब्बा, डब्बे में केक और घुटना टेक और ये षटकार देगा। आगे बढ़ता बस फिर प्रत्येक विकेटला 100 रुपये किरण काशीगाव यांच्या वतीने। सरळ बाटली फटका खेळला, चेंडू बापल्या बॉलरच्या मागे 9 वरच्या दिशेने जाईल, चांगली सूत्ररचना आपण पाहिली, सिंगल धाव येते, आता मात्र फक्त बनवायचे 12 धावा विजयसाठी 12 धावा, अशी मॅच संपेल ताबडतोब फिल्डिंग लावून घ्यायची। यानंतर आपण पोलीस संघाचे कॅप्टन आपली प्लेइंग 11ची लिस्ट सांगायची मला येऊन, प्लेइंग 11ची लिस्ट सांगा। पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू स्कोर होता, याच्या संदीपने हल्ला चढवलाय आणि सरळ भेटणार जबरदस्त फटका खेळला गेलाय, संदीप पाटीलला जाईल स्कोरलेख सीमा रेखा पार 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 6 धावा षटकार। मैच जिंकण्यासाठी 6 धावा मॅच। संदीप इधर आक्रमण चलते, संदीप हमले पे हमले कर रहे हैं, तो स्कोर 50 हो गए, तो जीत रन पाहिजे। चला मला वाटतं तिकडे देखील कॅप्टन इकडे यायचं पद्धती, जशी मॅच संपेल ज्या संघाची फिल्डिंग आहे त्याने फिल्डिंगला यायचं, विजय संघाने बक्षीस समारंभाच्या कार्यक्रमाला जायचं, चौकार मारला गेला, आता फक्त बनवायचे 2 धावा विजय
विजयासाठी फक्त 2 धाब्याची आवश्यकता असेल. एक बार ये गेम तैयार है. शेयरवन गेंद मारना चाहते थे, बल्ले का हिट लगा वहां पर विकेट कीपर की पीछे गेंद चली जा रही है. सिंगल आएगा, सिंगल रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 55 धावा झाली. 55 धावा. और इसी के साथ मैच खत्म. सीधी गेंदबाजी के बाहर जाएंगे 6 रन. क्या कैसे करें 4 धावा. चलो निखिल पाटील ट्रॉफी घे जरा मित्र. चला नमोसंघ सर्व खेळाडू इकडे या. सहकारी पतसंस्था मर्यादित सोलापूर. डिपॉझिटवर आकर्षक व्याजदर. ज्येष्ठ नागरिकांना 1% अधिक व्याजदर. डिपॉझिट वरील व्याज दरमहा घेण्याची सुविधा. इतर उपलब्ध सुविधा RD, मॉर्गेज लोन, गोल्ड लोन, पिग्मी, वाहन कर्ज, बिझनेस लोन. पत्ता आणि संपर्क आपल्या स्क्रीनवर.